नाही, लोकांची काम करायची तयारी आहे. कारण आम्ही कुठलीही गोष्ट निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नाही. जर इथे शाखा उद्घाटन झालेलं आहे, शाखा ओपन झालेली आहे, याचा अर्थ इथल्या लोकांना मनसेकडनं अपेक्षा आहेत आणि लोकांची कामं करण्यासाठी आम्ही या शाखेचं आज इथे उद्घाटन केलेलं आहे. लोकांची कामं व्हावीत, लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसावेत, हेच आमचं उद्दिष्ट आहे. निवडणुका आता काही निवडणूक हा प्रकार काही सोपा राहिलेला नाही आहे. ज्याच्याकडे मशीन तो जिंकणार, एवढं खरं आहे. तुम्ही काम करा न करा, असे अनेक लोक मी पाहिली या निवडणुकीमध्ये जे 5 वर्षात घराच्या बाहेर पडले नाही, कोविडच्या काळात घराच्या बाहेर पडले नाही, ते 50-50 हजार मताने निवडून येतात. की एक तर लोक मूर्ख असतील किंवा मग लोकांना मूर्ख बनवलं जातं. सो दोघांमध्येच एक काहीतरी असू शकतो. मला असं वाटतं की लोकांना मूर्ख बनवलं गेलं हे खरं आहे आणि मशीनचा जो काय वापर करायचा तो या लोकांनी केला आणि मशीनच्या वापरानंतर ज्यांची लायकी नाहीत असे निवडून आले. राज्यात मराठी अमराठीचा मुद्दा पेटलेला नाही आहे, तो तर पेटलेलाच आहे आणि तो विझवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेलच, बरोबर. त्याच्यासोबत भोंग्यांची आवाजं पण वाढलेली आहेत. मी आता अंबरनाथ स्टेशनला उतरलो तर स्टेशनला पण प्रचंड मोठ्या आवाजामध्ये भोंगे सुरू होते. सो एक हिंदुत्वाचं सरकार म्हणून जर तुम्ही लोकांनी निवडून दिलेलं आहे तर हे तर बंद झालं पाहिजे होतं. भोंग्यांचे आवाज पुन्हा वाढले कसे? सो मला वाटतं काय मिली बघत आहे का भारतीय जनता पक्षाची सगळी? सो भोंग्यांचे आवाजही वाढत चाललेले आहेत. त्याच्यानंतर मराठी माणसावर अन्यायही होत आहे. याच्यापुढे अजून काय काय बघायला लागतं आहे आम्हाला या महाराष्ट्रात हे पाहावं लागेल. कारण आत्ताच मी एक बातमी वाचली अधिवेशनातली की महाराष्ट्र हा क्राईमच्या यादीमध्ये दुसरा आलेला आहे. सो ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं आपल्यासाठी की महाराष्ट्रात जर क्राईम एवढं मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर नजीकच्या काळामध्ये जर रस्त्यामध्ये मारामाऱ्या होताना दिसल्या तर काही नवल वाटता येणार नाही. आमच्या लोकांना आत्ताच सांगितलं की तुम्ही जे काय मागचे 5 वर्ष काम केलं प्रामाणिकपणे ते लोकांकडे घेऊन जा, लोकांपर्यंत पोचवा. या कालच्या घटनेनंतर जर मराठी माणसाचे डोळे उघडले नसतील तर अशा घटना मला वाटतं सतत घडत राहतील. सो आम्ही जे केलं आहे अंबरनाथमध्ये काम ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ. आमच्या नगरसेवकांनी मागच्या 10 वर्षात जी काही कामं केली ती लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि खात्री आहे अंबरनाथमधील मराठी माणूस मनसेच्या सोबत उभा राहील.